रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी कैलासवासी महेश अण्णा कोठे यांच्या 62व्या जयंतीनिमित्त जुना विडी घरकुलमधील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बडगंची, श्री वैष्णव मारुती देवस्थान आणि महाराज मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्केटिंग स्पर्धेचे आयोजन विडी घरकुल भागात करण्यात आले। स्केटिंग कोच युसुफ फिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत जवळपास 50 मुलामुलींनी सहभाग नोंदवला। प्रारंभी या स्केटिंग स्पर्धेचे उद्घाटन प्रभाग 10 मधील नूतन नगरसेवक प्रथमेश दादा कोठे यांच्या हस्ते ध्वज फडकवून करण्यात आले। यानंतर मोठ्या उत्साहात सर्व स्पर्धकांनी स्केटिंग करत आपला उत्साह दाखवला। त्यांच्यासोबत त्यांचे पालकही उपस्थित होते। स्पर्धेनंतर भागातील नूतन नगरसेवक प्रथमेश कोठे, अविनाश दासरी, श्री वैष्णव मारुती देवस्थानचे अध्यक्ष भास्कर राऊळ, सामाजिक कार्यकर्ते व स्पर्धेचे मुख्य आयोजक दत्तात्रय बडगंची आणि अजय आवार यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त दत्ता महाराज बडगंची व वैष्णव मारुती देवस्थानच्या वतीने स्केटिंग स्पर्धेचा आयोजन विडी घरकुल या भागात करण्यात आला आणि त्या स्पर्धेत वेगवेगळ्या गावातील मुलं या ठिकाणी आले। त्यात कोंडवाडीमधले असतील, बार्शीमधले असतील, अशा वेगवेगळ्या गावातनं या ठिकाणी मुलं आले आणि सकाळी 7 वाजता या स्केटिंग स्पर्धेचं सुरुवात झाली आणि आता त्याचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। निश्चितच दत्ता महाराज बडगंची व त्यांच्या मित्रपरिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण दरवर्षी काही ना काही वेगळे उपक्रम घेण्याचं कार्य ते या ठिकाणी करतात। मग कधी क्रिकेट स्पर्धेचा असू द्या, कधी अन्नदान वाटपाचा कार्यक्रम असू द्या, असे वेगवेगळे उपक्रम जे समाज उपयोगी आहेत असे कार्यक्रम ते नेहमी घेत असतात। निश्चितच येणाऱ्या काळातसुद्धा आपलं कार्य असंच आपण चालू ठेवावं व समाजाला जितकं काही देता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा। मी व कोठे परिवार तुमच्या पाठीशी कायम आहे एवढा आवर्जून तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो। त्यांचंसुद्धा स्वर्गीय महेश अण्णांवरती प्रेम कायम राहिलेलं आहे। जरी ते दुसऱ्या पक्षात गेले तरीसुद्धा अण्णांवरचं प्रेम त्यांचं कधीच कमी झालं नाही। अण्णांवरती श्रद्धा त्यांची कायम राहिलेली आहे आणि आज अण्णा आपल्यात नसताना सुद्धा अण्णांची आठवण म्हणून ते असे उपक्रम घेत आहेत, त्याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो। हे विधाते आमचे दैवत सगळ्यांच्या घरकुलच्या घराघरामध्ये बसणारे म्हणजे स्वर्गीय महेश अण्णा कोठे। ते मला काय द्यावं लागतंय म्हणून मी हा कार्यक्रम दरवर्षी करतो। गेल्या वर्षी आम्ही भव्य क्रिकेट स्पर्धा भरवली होती, यंदा स्केटिंग भरवली। दरवर्षी काहीतरी काही की घरकुलचे लोक महेश अण्णाला विसरता न कामासाठी पण आपण हे करतो कार्यक्रम। ह्याच्यामध्ये हेतू एकच आहे की या बीडी घरकुलच्या भागात महेश अण्णा काय आहे, महेश अण्णा कसं केले, यांच्या जीवनामध्ये काय काय केले, घरकुलसाठी त्यांनी काय केले, ह्याच्यासाठी आपण महेश अण्णासाठी या गेल्या 1 तारखे ते आज 5 तारखेपर्यंत सगळेजण आपापल्या मंडळ आपापल्या हिशोबाने कार्यक्रम करत आहात। सर्व नगरसेवक कुठले छोटे छोटे कार्यक्रम मोठे कार्यक्रम करत आहेत, फक्त केवळ महेश अण्णासाठी। ह्याच्यामध्ये कुठलं काही नाही, फक्त लोकांच्या मनामध्ये महेश अण्णा आहेत। पुऱ्या बीडी घरकुलच्या मनामध्ये फक्त महेश अण्णा कोठे असल्यामुळं आज आपण हा कार्यक्रम करत आहे। तरी आमचे नगरसेवक आज त्यांनी उपस्थिती, आज त्यांचं झोपायचा वेळ आहे, रोज सकाळी उठण्यात आज वेळ काढून दोन्ही नगरसेवक आज दिल्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद करतो। त्यांचा झोपेचा वेळ जाईल तरी त्यांना तुम्हाला क्षमा असो, आज तुम्ही आमची वेळ काढून आल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करतो। नमस्कार। आज आपण त्या सोनाचांदी जो मान्य महेश अण्णा स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या 62व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या स्केटिंग स्पर्धेत
आपण आवर्जून इथे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. दत्तांना महाराज हे प्रत्येक वेळी कुठलाही कार्यक्रम असू द्या आवर्जून उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रम पार पाडित असतात. स्केटिंग असो, क्रिकेट असो किंवा गल्लीबोळातले कुठलेही कार्यक्रम असो, आवर्जून उपस्थित राहून त्यांनी धडाडीने आम्हालासुद्धा प्रोत्साहन करतात. आपण एक कार्यक्रम करू म्हणून मलासुद्धा म्हणतात. मग आम्हीसुद्धा त्यांना सहकार्य करतो. त्यांच्याकडचे हा जो उत्साह आहे फार मोठा आहे आणि असेच उत्साह त्यांच्या पाठी राहावं आणि पुढील असेच कार्यक्रमात त्यांनी सहभागी घेऊन आम्हा सर्वांना आणि महिषाणांच्या अशा दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी आवर्जून कुठलेही नवीन उपक्रम आणावे आणि आपल्याकडून कार्य करून घ्यावं असे मी इच्छा व्यक्त करतो. गुढी घरकुलचे भाग्यविधाते व माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या 62व्या जयंतीनिमित्त आपले मित्र सहकारी दत्ता अण्णा बडगू यांनी आज भव्य स्केटिंग स्पर्धा आयोजित केली आहे व तसेच दत्ता अण्णा बडगू यांचे एक क्रिकेटर व खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे आज अण्णाच्या जयंतीमुळे यांनी आज स्केटिंग स्पर्धा आयोजित केली आहे. तरी आमचे दुर्दैव म्हणतो की दरवर्षी अण्णाचे आम्ही वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. आज आम्हाला हे दिवस बघायला मिळतील असं आम्हाला वाटलं नव्हतं. तरीसुद्धा आज त्यांच्या दुःखात आम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिमान करतो व तसेच बडगू महाराजला खेळ भरवल्याबद्दल त्यांच्या सर्व बडगांची आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना अभिनंदन करतो. दैवत महेश कोठे यांच्या 62व्या जयंतीनिमित्त दत्तांना बडगांची दरवर्षी काही अण्णाच्या जयंतीला क्रीडांगणाचे कार्यक्रम घेतात. गेल्या टायमाला भव्य दिव्य असं क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या टायमाला सोनाचंदी अपार्टमेंट येथे भव्य स्केटिंग स्पर्धा लहान मुलांना क्रीडांगण कसे दरवर्षीप्रमाणे दत्तांनांचं दरवर्षी काहीतरी असतं आहे क्रीडांगण. गेल्या वर्षी क्रिकेट, यावर्षी स्केटिंग. जयंतीनिमित्त दरवर्षी अण्णाच्या जयंतीनिमित्त काहीतरी कार्यक्रम दत्तांनांचे यांचं काम खूप आभारी वाटतो. आणि इथं आमचे मेंबर पल्लीसाहेब आले आहेत आमच्या प्रभागामध्ये आणि तसेच आमचे सहकारी मित्र काका आणि नरेश दत्तांना बडगंच्यांचं आणि अध्यक्षांचं त्या ठिकाणी सर्वांची उपस्थिती आहे. दरवर्षी असंच कार्यक्रम करावे एवढं बोलून शब्द संपतो. आज आपण महेश अण्णा यांच्या 62व्या जयंतीनिमित्त घरकुल प्रभाग नंबर 10 आणि 11 सोनाचांदी येथे भव्य स्केटिंग स्पर्धा दत्ता बडगांची यांच्या माध्यमातून इथं होत आहे. आणि जयंतीनिमित्त कार्यक्रम करत असताना दत्ता बडगांच्या डोक्यात किंवा त्यांच्या क्रीडाप्रेमी हा पुन्हा सिद्ध होत आहे. दत्तांचं वैशिष्ट्य आहे की मागील वर्षी अशाच पद्धतीने त्यांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केले होते. ज्या भागात स्केटिंगचं महत्त्व समजायला पाहिजे, ज्या भागात खेळाचं महत्त्व समजायला पाहिजे, ज्या भागात पद्मशाली समाजाचा एक मोठा वर्ग आहे, जिथं युवकांचा एक मोठा वर्ग आहे, त्या भागात खेळाचं वैशिष्ट्य, खेळाचे महत्त्व समजण्यासाठी दत्ता यांच्या माध्यमातून या भागात नेहमी अशा पद्धतीने क्रीडा खेळ अशा पद्धतीने त्यांनी घेतात. मी जयंतीनिमित्त दत्ता बडगंचे यांना शुभेच्छा देतो व इथं आलेल्या सगळ्या खेळाडूंचं स्वागत करतो. या कार्यक्रमाला माझे सहकारी नगरसेवक महानगरपालिकेचे दासरी नगरसेवक आहे. मी इथं सगळ्या खेळाडूंना स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. या खेळाच्या माध्यमातून त्यांनी या खेळाचा आनंद घ्यावं व स्पर्धेच्या माध्यमातून एक पॉझिटिव्ह मेसेज पाठवायला पाहिजे की खेळाचं महत्त्व सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आज या ठिकाणी विडी घरकुलचे भाग्यविधाते स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या 62व्या जयंतीनिमित्त दत्ता महाराज बडगांची व तसेच वैष्णो मारुती देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य अशा स्केटिंग स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मागील 1 एप्रिल रोजी महेश अण्णांचा जयंती होती. अण्णांचं जयंती म्हणजे अण्णांचे वाढदिवस आम्ही घरकुलवासीय एक सणप्रमाणे साजरे करतो. अण्णा आमच्यामध्ये नाही आहेत, 2 वर्ष झाले, परंतु अण्णांच्या जयंतीनिमित्त मागील 1 एप्रिलपासून जवळ आज रविवार 5 तारखेपर्यंत जवळजवळ कंटिन्यू 5 दिवस झाले काही ना काही उपक्रम संपूर्ण सोलापुरात महेश अण्णांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी राबवत आहेत. अशाच प्रकारे दत्ता महाराज बडगांची यांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी महेश अण्णांच्या जयंतीनिमित्त स्केटिंग स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी विडी घरकुलमध्ये आयोजित केल्याबद्दल. यामागचा उद्देश एवढाच आहे की स्केटिंग खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचं मनोबल उंचावलं पाहिजे, त्याबद्दल या ठिकाणी स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
या ठिकाणी उपस्थिती म्हणून आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांतजी पल्ली व आपल्या प्रभागाचे नगरसेवक अविनाशजी दासरी यांच्या या ठिकाणी उपस्थिती राहिली, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. याप्रसंगी स्केटिंग कोच युसुफ पिरजादे, परशुराम भिसे, दीपक परदेशी, नरेश कोलप्याक, श्रीनिवास चिंताकिंदी, महाराज मित्रपरिवार सदस्य तसेच श्री वैष्णव मारुती देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.